त्याच्या कामामध्ये फेरबदल होत गेला, त्याच्यापासून हिरावून मामाला देण्यात आलं. आणि एक वेळ अशी येऊन त्याला कळाली की अरे मी जे करत आहे त्या सगळ्या गोष्टी मी कंटिन्युअसपणे करत राहिलो तर माझ्या जीवनात देवाची साथ मला कधीच असणार नाही. हालेलुया. कशात या फसवणारा कोणताही माणूस असू द्या, तो विश्वासणारा असेल अथवा विश्वासणारा नसेल, फसवणारा कोणताही माणूस त्याला जग फसवत असतो. कारण बायबल असं सांगतं ते स्वतःच्याच निर्माण केलेल्या पाशामध्ये गुंतत राहतो. म्हणजे त्यांनी स्वतःच, फसवणारा कोणताही माणूस असू दे, मग तो शेजाऱ्याला फसवत असेल, बायकोला फसवत असेल, भावाला फसवत असेल, आई वडिलांना फसवत असेल, मित्राला फसवत असेल, आणि तो गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फसवत असेल, आणि सरकारला फसवत असेल, किंवा टॅक्स चोरी करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, आणि कोणत्याही गोष्टी करू द्या, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी पाश बनतात. काय म्हणतात? पाश बनतात. देव त्याच्यासाठी स्वतःहून, परमेश्वर त्यासाठी जाळं विणत राहतो, कारण त्या जाळ्यामध्ये तो स्वतः गुंतत राहतो. अशा कोणत्याही माणसाचं जीवन बघा,